तुम्ही आम्ही परमात्म्याचा आठव तुम्ही आम्हाला करायला सांगतात, पण जो आठव जे नामचिंतन जे भजन तुम्ही आम्हाला करायला सांगतात का हो, याच्या अगोदर कोणी केलंय का? केलं असेल तर त्यांचं आम्हाला प्रमाण द्या. एक बरं, ते भजन केल्याच्या नंतर अर्थात आठव केल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये अनुभव काय आला? अनुभव सांगा 2. पर जे नामचिंतन तुम्ही आम्हाला करायला सांगतात, जे भजन तुम्ही आम्हाला करायला सांगतात, याचा विधी आहे का काही? म्हणजे विधी सांगा 3. जे नामचिंतन तुम्ही आम्हाला करायला सांगतात ते किती काळ करायचं, अर्थात त्याचा अवधी सांगा 4. आणि या 4ही गोष्टी केल्याच्या नंतर आमच्या पदरात फल काय पडणार आहे, म्हणजे फल सांगा 5. या 5 गोष्टीचा विचार करायचा आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. पहिले प्रमाण, अनुभव, फल, विधी आणि अवधी, या 4-5 गोष्टीचा आपल्याला विचार. कोणी केलंय का ज्ञानोबा रे? आम्हाला पुरावा द्या. प्रमाण म्हणजे पुरावा द्या. तेव्हा आम्हाला पुरावा पडला तर आम्ही भजन करू. ज्ञानोबा रे म्हटले हरकत नाही, पुरावा देतो म्हटले तुम्हाला, अर्थात प्रमाण देतो. प्रमाण मी अशाचं देतो, मोठ्याचं देतो. मोठ्याचं म्हणजे चांगल्याचं देतो, की जे त्याचं नाव सांगितल्यानंतर तुमच्या अंतःकरणात ते करण्याची इच्छा निर्माण होते. ऐका, वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी की जी धर्म पताका अर्थात भव्य पताका खांद्यावर घेऊन पहिले वारकरी कोणते होते? भगवान शिवशंकर. गोड त्यांचं वर्णन केलंय. ओम नमः शिवाय आधी कावडी घेतली खांदी, मिळाले संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदने, शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडियार, शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडियार. शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडियारे. भगवान शिवशंकरजी, भगवान शिवशंकरजींचा जर विचार केला ते भजन करायचे कोणाचं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव ज्यांचं भजन करत होते नुसते भजन नाही, ते त्यांचं नामचिंतन म्हणजे भगवान शिवशंकराचा आत्मा होता. आत्मा जोशी राम
शिवाचा राम जप किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जीवाचा अर्थात त्या परमात्म्याचं नामचिंतन कोण करत होते? भगवान शिवशंकरजी करत होते. अरे भगवान शिवशंकरजी जर ते परमात्म्याचं नामचिंतन करत असेल तर तुम्ही आम्हाला करायला काय हरकत नाही. हे झालं प्रमाण. दुसरा मुद्दा आपला होता महाराज ठीक आहे हरकत नाही, प्रमाण आमच्या ध्यानात आलं, पण नेमकी हे केल्याच्या नंतर अनुभव जीवनात काय? अनुभव बी ज्ञानोबाई म्हटले चांगल्याच सांगतो. चांगल्याचं म्हणजे मोठ्याचं सांगतो म्हणले. मोठ्याचं म्हणजे नेमकी 51,000 घेणाऱ्यावाल्याचा, 40,000 घेणाऱ्यावाला का 35,000 मोठा नेमकी कोणता? ज्ञानोबाई म्हटले हे मोठ्या अशा ठपके बी लागले त्यांचा काही उपयोग नाही. मोठ्याचं म्हणजे असं तर सांगतो अशी लिस्ट सांगितली, पण ते म्हणले तुम्हाला जर मोठ्याचं नाव जाणून घ्यायचं असेल, अनुभव जाणून घ्यायचा असेल, मी सांगतो त्यांच्याकडे आधी तुम्ही जा. म्हणजे कोणाकडे जायचं? म्हटले श्री क्षेत्र पैठण नाथरायांच्याकडे जा. नाथरायांच्याकडे गेले का त्यांच्या कोणाच्या जीवनात परमात्म्याच्या नामचिंतनाने काय अनुभव आला हे तुम्हाला सांगतो. म्हटले गेले नाथरायांच्याकडे. गाव नाथराय परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर जीवनात अनुभव काय आला आणि कोणता आला आणि कोणाकोणाचा आला असं म्हटल्याच नंतर नाथरायने गोड असा अनुभव सांगितला. नुसतं एका जणाचं नाही सांगितलं, अशी यादी दिली शत्रुघ्न. कोणाकोणाची? शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क्य कपिल मुनी. याच्यावर लक्ष देता आपण किती चालायचे. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी यांनी परमात्म्याचं भजन केलं आणि त्याचा परिणाम हदिशी जानोनी हदिच झाले. किती प्रमाण तुम्हाला सांगू महाराज. नाथराय आणखीन एक प्रमाण देतात. त्या संत महात्म्यांनी परमात्म्याचं भजन केलं आणि त्यांचं जीवन आनंददायी झालं. साधू संत गेले आनंदी नाही. साधू संत गेले आनंदी नाही. साधू संत गेले आनंदी नाही. साधू संत गेले
ऐक, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. त्यांचा आनंदाचं कारण काय? परमात्म्याचं नामचिंतन. म्हणजे परमात्म्याचं भजन जीवनामध्ये केल्याचं